आणि त्याच्यामध्ये किती म्हणजे असं ढिगभर पनीर असतं, असं असं गोळा पनीर त्यामध्ये असतो. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. नाहीये. पनीरची किंमत म्हणजे जर एवढं महाग घरी बनवायला पनीर आपल्याला पडत असेल, तर त्या हॉटेलवाल्याला कसं स्वतःचं मार्जिन धरून कसं ती डिश 100-200 रुपयाला विकायला परवडेल? हा, मी डुप्लिकेट पनीर डिशमधनं काढल्यामुळे पनीरचे डिशेस आता महाग होतील, पण जे काही मिळेल ते ओरिजिनल मिळेल याची मी खात्री आता देऊ शकतो. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यामध्ये किंवा देशभरामध्ये राजकीय वातावरण जरी वेगवेगळ्या कारणांनी तापलेलं असलं तरी राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांनी या कारवाईचा एक धडाकाच लावलेला आहे आणि नागरिकांची नागरिकांचे जे स्वास्थ्य आहे त्याच्याशी संबंधित ते खूप कन्सर्न घेत आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते चोख पद्धतीने ते बजावत आहेत. नुकतंच महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग पनीर जे आहे त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. ह्या अॅनालॉग पनीरचा मुद्दा राज्याच्या विधिमंडळामध्ये ज्या लोकप्रतिनिधीकडून मांडला गेला ते म्हणजे विक्रम पाचपुते साहेब, भाजपचे आमदार आहेत श्रीगोंद्याचे. ते आज आपल्या सोबत आहेत. पाचपुते साहेब, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. नमस्ते, धन्यवाद. काय प्रकरण आहे? काय आहे अॅनालॉग पनीर? कारण बऱ्याच लोकांना पनीर वेगळं असतं, अॅनालॉग पनीर वेगळं असतं. हे काय हे माहितीच नाही. म्हणजे मला सुद्धा ते माहिती नाही. त्यामुळे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अ, मुळात काय होतं की पनीर हे दुधापासून बनतं. पनीर बरोबर. बनवण्यासाठी तुम्हाला दूध लागतं आणि 1 थेंब ऍसिड लागतो. नंतर लिंबाचा रस जरी टाकला तर त्यानंतर हं, दूध फाटतं आणि फाटल्यानंतर जे काही खाली पाणी बाजूला निघतं आणि जो ऍक्च्युअल सॉलिड्स राहतात ते पनीर असतं, किंवा ते बरोबर. भविष्यामध्ये पनीर पनीर म्हणजे कॉटेज चीज, आणि हं, त्याच्यापासून ते चीज बनतं. 1970 साली म्हणजे जे लॅक्टोस इंटॉलरंट लोक आहेत की ज्यांना दूध खाता येत नाही किंवा दूध घेतलं तर त्यांना ॲलर्जीज होतात, तर ॲलर्जीज होतात. अशा लोकांसाठी अमेरिकेमध्ये 1970-60-70च्या दशकामध्ये साधारण त्यावेळेस एक सबस्टिट्यूट म्हणून, म्हणजे चीज हे दुधापासून बनतं तर दुधाला सबस्टिट्यूट म्हणून त्यांनी चीजचा शोध लागला जे तेलापासून बनतं. म्हणजे रादर मिल्क फॅट्सच्या ऐवजी व्हेजिटेबल फॅट्स वापरून तो शोध लागला. पूर्वी तेल महाग असायचं त्यामुळे हे जो शोध लागला होता तो कागदावरच होता. कालांतराने इंडस्ट्रियलायझेशन झालं, मास प्रोडक्शन झालं, तेलाचेही बाजारभाव कमी व्हायला लागले. त्यावेळेस अॅनालॉग चीज हे मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालं आणि ह्याचा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. हे बरं. अॅनालॉग चीज होत असताना अलीकडच्या काळामध्ये दुधाचे बाजारभाव जसे वाढत गेले आणि पनीरची डिमांड वाढत गेली. ही वाढल्यानंतर पनीरची डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांनी आणि बाजारभाव मेंटेन करण्यासाठी, आणि तेलाचे बाजारभाव हे स्वस्त होते, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी इन्स्टेड ऑफ दुधापासून पनीर बनवण्यापेक्षा त्यांनी तेलापासून जे अॅनालॉग चीज बनत होतं त्या अॅनालॉग चीजमध्ये मिल्क पावडर ऍड करून याचं पनीर मार्केटमध्ये लॉन्च केलं. हे पनीर मुळातच कॉटेज चीज असतं, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण कॉटेज चीज म्हणतो. घरगुती बनवलेलं चीज हे हं. पनीर असतं. तर हे पनीर सहजासहजी मार्केटमध्ये मिळायला लागलं. दुर्दैवाने हे पनीर तेलापासून बनतं आणि त्यातली त्यात तेलापेक्षा सगळ्यात स्वस्त तेलातला कोणता सोर्स असेल तर तो सॅच्युरेटेड पाम ऑइल. त्यामुळे सॅच्युरेटेड बरोबर. पाम ऑइल सर्रास वापरलं जायला लागलं आणि सॅच्युरेटेड पाम ऑइलपासून हे अॅनालॉग चीज बनायला लागलं. हे अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकायला लागले. त्याची टेस्ट एकदम पनीरपेक्षाही चांगली, लसलशीत शेवटी फ्लेवर्स ऍड केलेले असतात, सॉफ्ट सगळं मिळायला लागलं आणि स्वस्तात मिळायला लागलं. म्हणून 40 आणि 50 रुपयात कुठेही सँडविच असेल, रोल असेल किंवा तुमची पनीर बिर्याणी मिळायला लागली. हं. तर हे सगळं ज्यावेळेस गोष्टी समोर होत्या त्यावेळेस मी मार्च 2025ला हा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला की मोठ्या प्रमाणावर तेल खाणं हे घातक आहे आणि पनीरचा वापर हा एक उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून केला जातो, त्यातल्या त्यात भारतामध्ये. त्यामुळं प्रोटीनसाठी सबस्टिट्यूट काय, कारण आपल्याकडे बरेचसे व्हेजिटेरियन लोक असतात आणि ते नॉनव्हेज खात नाहीत, तर नॉनव्हेज हं. मधनं प्रोटीन नाही मिळत तर मग व्हेजिटेबल मधलं कुठलं प्रोटीन, तर पनीर हा पनीर. वापर सुरू झाला. पण दुर्दैवाने अॅनालॉग चीज मध्ये प्रोटीनच नसतं, त्याच्यामध्ये फक्त हं. फॅट्स असतात कारण ते फॅट्स असतात. तेलापासून बनलेले आहे. ऍक्च्युअली ते तेलाचे गोळे आहेत. आणि हा विषय मी ज्या सभागृहात मांडला होता, म्हणजे धक्कादायक बाब अशी की सभागृहात मांडल्यानंतर मला अनेक अधिकारी पण भेटले की काही जे एफडीए मध्ये पण काम करतात की ज्यांचा एफडीएशी इनडायरेक्ट संबंध, डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध आहे. तर अशांनी मला त्या सांगितलं की आम्ही सुद्धा अॅनालॉग चीज आम्ही पहिल्यांदा ऐकलेलं आहे सभागृहामध्ये तुम्ही बोलल्यानंतर. आणि हे अॅनालॉग चीज सर्रास विकत गेलं, स्वस्तात सोर्स मिळत गेला. तर माझी मागणी अशी होती की आज एफडीए कडे इतकी मोठी फोर्स नाहीये की अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकलं जातं हे आयडेंटिफाय करायला, तर तुम्ही ह्याला बंदी करा. त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की बंदी करायला आम्हाला काही मर्यादा आहेत, आपण यांना एक टाइमलाईन देऊ.
आणि मग मी तो बराच जवळजवळ माझा 12 मार्च 2025 मी प्रश्न मांडला होता. त्यानंतर मी परत याचा फॉलो 5 मार्च 2026 सभागृहात घेतला. त्यावेळेस मी मंत्री महोदयांना विनंती केली अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून, की आपण काही करा, हे अॅनालॉग चीज बंदी आली पाहिजे, आर्टिफिशियल पनीरवरती बंदी आली पाहिजे, आणि बंदी जर येऊ शकत नसेल तर कृपया तुम्ही मेन्यू कार्ड मध्ये स्पेसिफाय करा हम्म. हे प्रोडक्ट. म्हणजे लोकांना एक ऑप्शन मिळेल की हा, घ्यायचं की नाही घ्यायचं लोक ठरवतील. लोकांना ठरू द्या. आणि माझं तसं तुम्हाला मी व्हिडिओज पण शेअर करतो, तुम्हाला ती माहिती देतो. आणि तो सभागृहात मांडल्यानंतर मग तो एक अध्यादेश निघाला. 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आस्थापनेला हे कंपल्सरी करण्यात आलं, की त्यांनी त्यांच्या मेनू कार्डमध्ये पनीर आहे का अॅनालॉग चीज आहे किंवा इतर कोणता पदार्थ आहे हा स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. हे जरी टाकलं तरी सुद्धा साईड बाय साईड एफडीएची एक काय म्हणणार सॅम्पल कलेक्शन मोहीम सुरू होती, जी 1 एप्रिल 2025 मध्ये म्हणजे माझा प्रश्न संपल्यानंतर लगेच त्यांनी ती सुरू केली होती. आणि माझा 12 मार्चला प्रश्न झाला, सभागृहात चर्चा झाली, त्यानंतर 1 एप्रिल पासून त्यांनी सॅम्पल कलेक्शनला सुरुवात केली. आणि सॅम्पल कलेक्शन करत असताना म्हणजे आता हे जे गॅजेट इश्यू केलेलं आहे गव्हर्नमेंट, त्या गॅजेटमध्ये क्लिअर त्यांनी सांगितलं की साधारण आम्ही 300च्या वर काही सॅम्पल्स त्यांनी कलेक्ट केले होते. आणि ह्या सॅम्पल्समध्ये धक्कादायक गोष्ट अशी झाली की बरेचसे सॅम्पल्स हे नॉन पोर्टेबल सापडले, म्हणजे खाण्यासाठी सुद्धा ते एलिजिबल नाहीत असं त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर हे जे सॅम्पल्स कलेक्ट 100च्या झाले आसपास काहीतरी सॅम्पल्स असे मिळालेत की जे पूर्णपणे आरोग्यासाठी धोकादायक आहेत की काय? धोकादायक आहेत. आता ते एक्झॅक्ट फिगर्स मी तुम्हाला त्याची व्यवस्था करतो. तर हम्म. ह्या सगळ्यामध्ये आणि 39 तर असे आहेत की 39 ते कंझ्युमच नाही केले पाहिजे. नाही केले पाहिजे. नाही केले पाहिजे. तर मग हे ज्यावेळेस प्रकर्षाने लक्षात आलं, त्यावेळेस एफडीएला जो फूड ऍक्ट 2006 आहे, त्याच्यामध्ये कमिशनरला केंद्र सरकारने खूप जास्त अधिकार दिलेले आहेत. म्हणजे एफडीए कमिशनर जर एखादं गॅजेट त्यांनी काढलं, एखादा आदेश काढला, तर तो आदेश वुड बी इक्विव्हलंट टू गॅजेट ऑफ द गव्हर्नमेंट. कोणत्या गव्हर्नमेंटचा? युनियन ऑफ इंडिया, म्हणजे इंडिया. सेंट्रल गव्हर्नमेंटचं गॅजेट असल्यासारखं त्याला ट्रीट करा. इतके मोठे अधिकार हे कमिशनरला आहेत. त्यामुळे मधल्या काळामध्ये सीएम साहेबांचाही मी बराच पाठपुरावा केला होता. हे आधी नार्वेकर साहेब होते, त्यानंतर दुबे पाटील झाले, आणि सीएम साहेबांच्या लक्षात आलं की ह्याला सक्षम पद्धतीने काम करायचं असेल तर तिथं अधिकारी सुद्धा तेवढ्या सक्षमतेचा तेवढ्या ताकदीचा दिला गेला पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खास तिथे तुकारामजी मुंडे साहेबांची नियुक्ती केली. आणि ही नियुक्ती होत असताना त्यांच्यासाठी कमिशनर ह्या पोस्टची 2 स्टेप वरती घेतलेत. म्हणजे तसं पाहिलं तर मुंडे साहेबांची इथे बदली होत असताना ते डाऊनग्रेड झालेत. पण त्यांच्यासाठी हे पदाची सुद्धा उंची 2 स्टेपनी वाढवण्यात आलेली आहे. त्याचा फायदा असा होतो की ऍक्शन शेवटी काय होतं की एक आयएस ज्यावेळेस येतो, डायरेक्ट आयएस येतो, त्यावेळेस त्याचे ऍक्शन घेण्याची पद्धत ही वेगळी राहते. हा एक दृष्टिकोन होता आणि आपण बदल बघतोय. त्यामुळे एक बदल सुरू झालेला आहे. आणि माझी ही वारंवार मागणी होती की ज्यावेळेस मॉनिटरिंगला आपल्याकडे कोणती सोय नसते, जर आपण मॉनिटरिंग करू शकत नसेल तर बंधनं घातली पाहिजे, प्रोहिबिशन केलं पाहिजे. आणि आज ते प्रोहिबिशन काल झालेलं आहे. 30 जुलैला हा अध्यादेश झाला, काल तो प्रसारित झाला. आणि आता कंपल्सरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये, नाही तर नॉर्मली काय होतं की विक्रीवरती बंदी आणली जाते. पण दुर्दैवाने काय होतं, नुसतं विक्रीवर बंदी आणून चालत नाही. जसे आज गुटख्याच्या विक्रीवर महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, तुमच्या सुगंधी सुपारीच्या विक्रीवरती बंदी आहे, पण अनेक ठिकाणी हे बोलून येतं. तर आता जर अध्यादेश पाहिला अॅनालॉग चीजचा, तर याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की याच्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शनवरती बंदी आहे, याच्या साठा करण्यावरती बंदी आहे, याच्या डिस्ट्रीब्युशनवरती बंदी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं याच्या विक्रीवरती सुद्धा, म्हणजे विक्री आणि घेणं या दोन्हीवरती बंदी या अध्यादेशाच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे. याचा फायदा एक होईल की आता जे काही पनीर मार्केटमध्ये मिळेल ते ओरिजिनल पनीर मिळेल. त्याला थोडंसं इम्प्लिमेंटेशन हा खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणजे निर्णय हा स्वागतार्ह आहे, फक्त आता ह्या निर्णयाची अंमलबजावणी ही महत्वाची. अंमलबजावणी हा एक मोठा चॅलेंज आहे. याची अंमलबजावणी जर झाली आणि अंमलबजावणी व्हायची असेल त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणजे हे 1.5 वर्षात जे काही यश ह्या सगळ्या मोहिमेला आलेलं आहे, मी मार्च 2025ला सुरू केलं त्यास अॅनालॉग चीज, अॅनालॉग पनीर अनेकांना माहिती नव्हतं. पण हे यश येण्याचं कारण म्हणजे मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्स आहेत. म्हणजे माझी तर आपल्या माध्यमातून विनंती अशी असणार आहे की मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सने हा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे की आता अॅनालॉग पनीर हे महाराष्ट्रामध्ये पूर्णतः बंद झालेलं आहे. आणि याची माहिती जोपर्यंत जनतेपर्यंत जाणार नाही, याचा प्रचार प्रसार होणार नाही, तोपर्यंत हा नियम अंमलबजावणीला अनेक अडचणी राहणार. बरोबर. परंतु आता हा सगळा तुम्ही अभ्यास मांडलात किंवा अभ्यास केलात की 1960-70च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये काय होत होतं, मग तिकडे इकडे कसं भारतात कसं आलं. परंतु हा अभ्यास करण्याला ट्रिगर काय झालं, म्हणजे का असं तुम्हाला वाटलं की हा मुद्दा महत्वाचा आहे, किंवा तुम्ही स्वतः याच्यामध्ये बायफर्गेशन कसं केलं, काय तुम्हाला स्वतःला असा काय अनुभव आला होता का? ते बघा, आपण घरी पनीर
आपल्या घरचे बनवतात, आई असेल, घरातले मंडळी असतील, माता भगिनी असतात. ह्या ज्या घरी पनीर बनवतात, तर ते घरचं पनीर ज्यावेळेस आपण खातो ना किंवा कट करतो, ते थिसऱ्या थिसऱ्या तयार होतात. तर पनीर हं. कापलं की त्याची थिसऱ्या तिसऱ्या निघतात. पण मार्केटमध्ये, हॉटेल्समध्ये तुम्ही गेलात, एखाद्या स्टॉलवरती तुम्ही गेला, तर पनीर कापलं की असं असं फाईन कट त्या पनीरला येतं. हं. असं एकदम मऊ दिसतं, लसलशीत. घरचं पनीर कधी थोडं 19-20 झालं तर रबरी हं. लागतं. ते बाहेरचं पनीर एकदम सॉफ्ट, टेंडर हे हं. सगळं असतं का? तर मला तो माझी एक जिज्ञासा वृत्ती आहे. एखादी गोष्ट हं. असेल ती असं का? हं. तर याचा मी हं. बऱ्यापैकी तर शोध घेतो. मग मी ते हं. हे असं ह्यांचं पनीर असं का होतं आणि आपल्या घरी असं का घरी मिळत का नाही? असं बनत नाही? तर मग मी हे सुरू केलं. मग मी काही पॅकेट्स विकत घेतले पनीरचे. तर पनीरचे हं. पॅकेट्स विकत घेतले तर बाहेरचं जे डेअरीचं पनीर आहे त्याच्या पण ठिसऱ्या निघत होता. म्हटलं साला डेअरीच्या हं. पनीरच्या ठिसऱ्या निघतात. मग हं. हॉटेलच्या पनीरच्या का निघत नाही? मग मी त्याचं जरा थोडी माहिती घ्यायला सुरू केली. ते काय वापरतात याचा थोडासा अभ्यास सुरू केला आणि मग एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, की हे पनीर नाही एनालॉग चीज वापरतात. मग हं. एनालॉग चीज काय? याचा मी जसं-जसं डेप्थमध्ये गेलो, जर आपल्याला आठवत असेल, मी मार्च 2025ला ज्यावेळेस माझा सभागृहात विषय झाला, त्याच्यानंतर मी खाली सभागृहातून आल्यानंतर मीडियाला एक ब्रीफिंग केलं होतं आणि पोडियमवरती मी एक माझं आजही ते स्टेटमेंट तुम्हाला आता काय मीडियावरती हो, सगळीकडे हो. डिजिटली अवेलेबल असतं. मी त्यावेळेस एक स्टेटमेंट केलं होतं, की हा दिवस लांब नाही, की आज तेलापासून पनीर बनतंय. येणाऱ्या काळामधनं गाई, म्हशीच्या चरबीपासून म्हणजे बीफ टॅलोपासून हं. किंवा डुकराच्या चरबीपासून म्हणजे पोर्क लाडपासून आपलं पनीर पनीर बनल्याशिवाय बनल्याशिवाय राहणार राहणार नाही. नाही. आणि काही महिन्याआधी तुम्ही उदाहरण पाहिलं, मध्य प्रदेशमध्ये एक कारवाई झाली, जिथे गाईच्या चरबीपासून, गाई आणि म्हशीच्या चरबीपासून साजूक तूप बनवलं जात होतं आणि ते शुद्ध गाईचं तूप म्हणून विकलं जात होतं. त्यामुळे इतकं मोठ्या प्रमाणावर ते अडल्ट्रेशन आहे. हे थांबवायचं असेल तर ॲक्शन इमिजिएट घेतल्या पाहिजे, ही माझी मागणी होती. आज हे ॲक्शन झालेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे. हे लँडमार्क जजमेंट आहे. याचा याचा परिणाम खूप दूरगामी होणार आहे. लहान मुलांच्या आरोग्यावरती होणार आहे, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावरती होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांवरती पण होणार आहे. हे तुम्ही बघा, काल बंदी आली, आज दुधाचे बाजारभाव ₹1 वाढले. वाढले. हं. हं. शेवटी काय इंटरलिंकिंगच आहे ना. म्हणजे बरोबर. इतक्या गोष्टी लिंकिंग याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता काय होणार, की महाग झालंय, पण सगळ्यात महत्त्वाचं महागपेक्षा आज ओरिजिनल मिळायला लागेल, हं. याची हं. आपल्याला आता खात्री आहे. शेवटी काय डुप्लिकेट स्वस्तातलं खाऊन डुप्लिकेट खाण्यात अर्थ नाही. जे खायचंय थोडंच खा. म्हणजे इथे म्हणजे आमची स्वस्तात खायचं आणि नंतर आजारी पडायचं आणि मग दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये तो शेवटी पैसा काय लावायचा. कोणतीही गोष्ट ती उगाच म्हण नाही. कोणतीही गोष्ट फुकट नसते. प्रत्येक गोष्टीचं मोल असतं. एक तर तुम्ही विकत घेताना त्याचं मोल चुकवा किंवा खाऊन झाल्यानंतर दवाखान्यामध्ये मोल जाऊन चुकवा. ते तुमचा प्रश्न आहे, की कुठे तुम्हाला त्याची किंमत मोजायची. किंमत ही मोजावीच लागते. कुठे मोजायची ही ग्राहकाने ठरवावं. बरोबर. साधारण किती वेळ लागला तुम्हाला हा सगळा अभ्यास करायला किंवा ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचायला? आणि वेळ बराच लागला होता. माझ्याकडे ही सगळी माहिती होती. पण माहिती नुसती मांडून चालत नाही. त्याला व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं. यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी म्हणजे या नोव्हेंबरला निकाल लागला. डिसेंबरचं आमचं एक पहिलं काही 2-3 दिवसाचं अधिवेशन होतं. ज्यांचं आमच्या हं. नागपूरचं अधिवेशन झालं 2 दिवस आणि हं. त्यानंतर ॲक्चुअल पहिलं अधिवेशन आमचं मार्चचं झालं. मार्च मुंबईमध्ये. 2025चं. आणि मी त्या पहिल्याच अधिवेशनात हा प्रश्न घेतला. म्हणजे व्यासपीठ मिळालं त्याचा 100% तिथे हं. युटिलायझेशन कसा करता येईल, हा मी प्रयत्न तिथे केलेला आहे. बरोबर. तर हा प्रश्न मी यासाठी पण विचारला, की तुम्ही म्हणजे म्हणालात, की बराच वेळ लागला. आता ज्यावेळी आम्ही किंवा आमच्यासारखे सामान्य माणसं हॉटेलमध्ये जातील, त्यावेळी ओळखायचं कसं? हा हे प्रश्न आहे. ओळखू म्हणजे नाही, हां. नाही. हे ओळखू येत नव्हतं म्हणून तर कायदा आणलाय ना. हं. हं. हे ओळखू यावं म्हणून तुम्ही पाहिलं असेल अलीकडे मी शासनाच्या मागे लागून मी मेनू कार्डमध्ये टाका ही मागणी केली होती आणि त्यानंतर एक अध्यादेश निघाला होता. मी मागच्या 5 मार्च 2026च्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला. त्यानंतर 23 एप्रिलला 23 मार्चला अध्यादेश निघाला, की ज्यानुसार 1 मे पासनं मेनू कार्डमध्ये प्रत्येकाला ते उल्लेख करणं गरजेचं आहे. आज तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेला, तर बाहेर बोर्ड लावलेला असतो, की वी डोंट सेल एनालॉग चीज, एनालॉग पनीर. आम्ही एनालॉग चीज, एनालॉग पनीरचा वापर करत नाही. असा बोर्ड लावलेला असतो. पण ते करतात, नाही करत हे कळतच नाही. तर ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे कॉम्प्लिकेशन दूर करण्यासाठी मुळात काय आहे, की जर ना रहेगा बास ना बजेगी बासरी. म्हणजे थोडक्यात जर तिथं आलंच नाही, तर वाजायचा विषयच राहत नाही. बरोबर. मुळात काय आहे, की जर एनालॉग चीजचं पनीरचं प्रोडक्शनच पूर्ण बंद झालं, त्याचं डिस्ट्रिब्युशन पूर्ण बंद झालं, विक्री पूर्ण बंद झाली. म्हणजे आज हॉटेलवाल्यांना विकणारी लोकच आली नाहीत, तर हॉटेलवाले का आपल्याला खायला देतील? हं. हं. प्रॉब्लेम काय व्हायची, की हॉटेलवाले फसवत होते का? तर काही हॉटेलवाले फसवत होते. पण बरेचशा हॉटेल मालकांना, त्या रेस्टॉरंट्सला माहितीच नव्हतं, की त्यांना येणारं पनीर हे डुप्लिकेट आहे.
इतकं दुर्दैवी म्हणजे आहे. त्यांची आणि पण हे जे मधले फसवणूक होत होती ती. डिस्ट्रीब्युटर्स आहेत हे चुकीचं लेबलिंग करून विकत होते. आता ह्या आदेशामध्ये लेबलिंगचे पण नियम कंपल्सरी आहेत. आता लूज पनीर महाराष्ट्रामध्ये विकता येणार नाही. महाराष्ट्रात जर पनीर विकायचं असेल तर ते सील्ड आणि लेबल असणार पाहिजे. लेबल असेल तर जबाबदारी निश्चित होते. काय होतं, लूज तुम्ही घेतलं तर लूज कोणी दिलंय, कसं दिलंय याच्यावरती कंट्रोल नसतो. पण सील्ड असेल ती प्रोडक्ट आणि ते जर डुप्लिकेट असेल तर तो हॉटेलवाला म्हणू शकतो की मी ह्या कंपनीतनं घेतलं, हे सील आहे, तुम्ही तपासा. ते सीलचं प्रोडक्ट ज्यावेळी जाईल त्या ज्याच्याकडनं घेतलं त्याच्यावर कारवाई होते. लूज असेल तर काय होतं, ज्याच्याकडे घेतलं तो हात वर करतो की हे माझं नाहीच आहे, मी तर ओरिजिनल दिलं होतं, यांनी बदललं. तर ह्या सील्ड प्रोडक्टमध्ये, लेबल्ड प्रोडक्टमध्ये ह्या गोष्टी पूर्णपणे जो लूपहोल आहे हा लूपहोल निघून जातो. त्यामुळे या नियमाच्या माध्यमातून ते लूपहोल निघालेले आहेत. याचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग होईल याची मला खात्री वाटते. तुम्ही म्हणालात की इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी चॅलेंजेस आहेत, अनेक अडचणी हो. येतील. तर कोणते असे चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला असे वाटतायत, आणि त्यावरती मात करण्यासाठी किंवा ह्या कायद्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी काय आणखीन करणं गरजेचं आहे असं वाटतं? ते मी मगाशी सांगितलं, याच्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. ही जबाबदारी आता जनतेची आहे. बरोबर. सरकारने त्यांचं काम केलं, अध्यादेश काढला. आता प्रशासन त्यांचं काम करेल, तो इम्प्लिमेंट करण्याचा. पण प्रशासन आणि सरकार यांना दोष देण्यापेक्षा आपण आता जनतेने जनजागृती केली पाहिजे. तुम्हाला कळालं, तुम्ही 4 जणांना सांगितलं पाहिजे. त्या 4 जणांनी पुढे 4 जणांना सांगितलं पाहिजे. आज तुमच्यासारखं मीडिया हाऊस आहे, त्यांनी प्रसिद्धी दिली पाहिजे. आज इन्फ्लुएन्सर्स आहेत, एवढे मोठे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स असतात. त्या इन्फ्लुएन्सर्सनी आता सर्वसामान्य जनतेपर्यंत पाठवलं पाहिजे, हा मेसेज दिला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत जनजागृती करत नाही तोपर्यंत आपण सरकारला दोषी धरू शकत नाही, प्रशासनाला दोषी धरू शकत नाही. हा, जनजागृती आपण सगळ्यांनी केली आणि तरी सुद्धा जर इम्प्लिमेंटेशन होत नाही तर नक्कीच प्रशासन त्याला दोषी आहे. आणि प्रशासन दोषी असून त्याच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला सरकार दोषी आहे. सरकार त्यामुळे दोषी. सगळ्यात पहिली जबाबदारी ही तुमची, आमची, प्रत्येकाची असणार आहे की ह्या मुद्द्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न. जी. व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी पनीर हे एक ठरलेलं किंवा एक नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी बरेच व्हरायटीज आणि बरेच आयटम्स असतात. व्हेजिटेरियनसाठी एक होतं पनीर, ते पण आता तुम्ही त्यांच्या डिश मधून काढून घेतलंय. मी कारण काय मी काढ सरकार, नाही नाही, सरकारवरती बरेच असे आरोप, म्हणजे काही झाले की सरकारला जबाबदार धरलं जात आहे. आता व्हेजिटेरियन लोक तुम्हाला यासाठी जबाबदार धरणार नाहीत का की त्यांच्या ताटातलं पनीर तुम्ही काढलं म्हणून? मी त्यांच्या ताटातलं पनीर नाही काढलं, मी त्यांच्या ताटातलं डुप्लिकेट पनीर काढलेलं आहे, याचा अॅनालॉग मला पनीर सार्थ काढलेलं. अभिमान आहे. डुप्लिकेट, अॅनालॉग पण नाही होणार, कारण मुळात अॅनालॉग पनीर असा शब्दच नाही येतो, अॅनालॉग चीज आहे. त्यामुळे मी डुप्लिकेट पनीर काढलंय. हो, मी 100% ताटातनं काढलेलं आहे. आता जे काही ताटात येईल ते ओरिजिनल पनीर आहे. बघा, पनीर साधं असतं. उदाहरण आहे. मी त्यावेळेसही सांगितलं होतं की 100-200 रुपयाला पनीरची डिश बाजारात मिळते आणि त्याच्यामध्ये किती, म्हणजे असं ढिगभर पनीर असतं, असं असं गोळा पनीर त्यामध्ये असतो. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. नाहीये. पनीरची किंमत, म्हणजे तुम्ही जर घरी पनीर बनवलं तर 300-400 रुपयाच्या आत पनीर बनत नाही. जर एवढं महाग घरी बनवायला पनीर आपल्याला पडत असेल तर त्या हॉटेलवाल्याला कसं स्वतःचं मार्जिन धरून कसं ती डिश 100-200 रुपयाला विकायला परवडेल? हा, मी डुप्लिकेट पनीर डिशमधनं काढल्यामुळे पनीरचे डिशेस आता महाग होतील, पण जे काही मिळेल ते ओरिजिनल मिळेल याची मी खात्री आता देऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, आलात आणि पनीर, अॅनालॉग पनीर किंवा डुप्लिकेट पनीर जे आहे त्या हम्म. संदर्भातली तुम्ही सर्व माहिती दिली. जनजागृतीचा एक भाग म्हणून ह्या तुमच्या मोहिमेमध्ये मुंबई आउटलुकचा देखील एक खारीचा वाटा आहे असं मी समजतो. वेळ दिलात त्याबद्दल आभार, आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी चर्चा करू अशी अपेक्षा आपल्याकडून. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. पण थँक्यू. जनजागृती ही अतिशय महत्वाचं असणार आहे. नक्कीच नक्की. येस.